कवर करेल रे, अर्धा तास लेट झाली गाडी कल्याणच्या मध्ये. आम्ही अजून सांगलं आताशी सायन्स माझा एक तर तुझं पहिलं हॅलो, आज आम्ही इथं आलो आहे पुण्यामध्ये. तर पुण्यातले काही मानाचे गणपती आम्ही बघणार आहेत. तर जस्ट आता आम्ही पोचलो आहे. तर टाईम फक्त जस्ट आहे 1:30 वाजता. तर आता आम्ही उभे आहे तर पुण्या जंक्शनला. तर पुढचा प्रवास तुम्हाला इथून दाखवला. तर आता आम्ही स्टेशनमधून बाहेर पडलो आहे. तर आता जस्ट आम्ही चाललो आहे दगडूशेठला. तर इथं सगळे मित्रमंडळी थांबले. तर बघू आता पुढचा प्रवास कसा होईल आमचा. तर आता बघू, आम्हाला जर रिक्षा किंवा काही भेटत असेल तर आम्ही पुढे बघू पुढचं काय होत असेल. चला आम्ही चाललो आहे आता रिक्षाने दगडूशेठ. तर आता आम्ही जस्ट पोचलो आहोत इथे दगडूशेठजवळ. तर आता काही गणपती इथून तुम्हाला दाखवतो. दगडूशेठला आम्ही इथून थोडे एक 10 मिनटात आम्ही पोचू. कारण आता सगळीकडे तुम्ही बघायला गेलं ना, सगळे जाम आहेत. आता बघायला गेलं ना सगळीकडं बॅरिकेड लागले आहेत. आणि त्याच्यामुळे आता हा डेकोरेशन पहा ही मूर्ती पहा, इतकी छान मूर्ती आणि इतकं त्यांचं छान डेकोरेशन बघून खूप आनंद वाटतो आहे की म्हणजे पुण्यातली म्हणजे अशी छान छान मूर्ती बसतात. तर ठीक आहे, आम्ही इथून आता मी निघतो आहे. तर बघू आता पुढे आता म्हणजे कुठले गणपती आपण बघू शकतो. चला तुम्हाला दाखवा आता पुढचे कुठे काही गणपती आहेत आपल्याकडे, तर ते बघायला चाललो आता. तर आत्ता तरी सध्या तरी आता माझे मित्रांना शोधतो मी, ते कुठे गेले. तर अजून एक आहे. तर हा गणपती तुम्हाला आणि याचं डेकोरेशन खूप छान आवडेल तुम्हाला. हे बघा,
आधी साईडला असं वाटला ही मूर्ती बघून. तर आता तुम्हाला मी फ्रंट व्ह्यूने दाखवतो हा मूर्ती आणि ह्या मूर्तीचं म्हणजे डेकोरेशन आणि मूर्तीसाठी म्हणजे इतकी म्हणजे भावली ना मूर्ती. म्हणजे अशी मूर्ती मी पहिल्यांदा पाहिली होती पुण्यात. मी खूप वेळा आलो आहे तर पहिल्यांदा अशी मूर्ती बघतो आहे की अशी मूर्ती जर मुंबईत जर अशी मूर्ती असेल आणि इतकी छान मूर्ती तर खूप आवडेल. एक लिफ्टमध्ये बघू शकता. तर आता आम्ही सध्या तरी गर्दीमुळे आम्ही दर्शन नंतर घेऊ. तर आता आम्ही आहे कसबा पेठला. तर महाराष्ट्र आम्ही आता गणपती करतो आहे. तर जसं की तुम्हाला काही क्लिप्समध्ये ह्याच्या पुढे तुम्हाला ते क्लिप दाखवेल मी तुम्हाला की त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर म्हणजे कशी लाईन प्रोव्हाइड करते आहे जे काय आहे. म्हणजे तिथून म्हणजे मूर्ती लहान असेल तरी म्हणजे भावनेची मूर्ती आहे आणि छान मूर्ती आहे. तुम्ही बघितले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. तुम्ही तिथं बघू शकता की 40 ठिकाणी म्हणजे अशी जत्रा भरली अशी वाटते. आणि ही जत्रा आहे गणपतीची. तर जत्रेतले मी तुम्हाला काही क्लिप्स दाखवतो व्हिडिओजमध्ये. कोणता फोटो लागला ना जर या ठिकाणी जर तुम्ही गेला तर प्रचंड गर्दी अजून हा गणपती आणि या गणपतीचं डेकोरेशन पाहून खूप छान वाटते की मंदिराचा म्हणजे काहीतरी भूमिका दिली आहे. तर चला आम्ही त्या पुढे जाऊन बघू म्हणजे नक्की डेकोरेशन आतून कसं आहे हे आपल्याला पाहिजे. तर आता आम्ही चाललो आहे. तुम्हाला पाठवता नंतर मी तुम्हाला पाठवतो. आला का रे व्हिडिओ? लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब अनसबस्क्राईब. चला पुण्यातले कार्यकर्ता जे आहेत त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला दगडूशेठचं दर्शन जर करायचं असेल आणि गर्दी प्रचंड गर्दी आहे तर त्यामुळे तुम्हाला जर दर्शन करायचं असेल तर काही रस्ते आहेत. तर त्यासाठी आम्ही शॉर्टकटने चाललो आहे की म्हणजे दगडूशेठचं दर्शन तुम्हाला एकदम छानपैकीने दाखवायसाठी. तर गर्दी तर पाहू शकता. लाईन खूप आहे इकडे असं बघायला गेलं तर आम्ही आता आलो आहे श्रीमान दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळ. तुम्ही गर्दी पाहू शकता की म्हणजे गर्दी खूप आहे. तर आम्ही आता मुखदर्शनच्या लाईन चालू आहे. हा आहे गणपती वस्तू. हा आहे म्हणजे
दगडूशेठच्या हलवे चला दर्शन मंडपातील सर्व सोयीची कामगिरी आहे त्यांनी दर्शन मंडपापुढे गणपती इकडे असतो म्हणजे गणपती असतो तर आपण इथून पुढे जाऊ आणि ऐका समोरचे सर वेळेत गणपती बाप्पापाशी पोचतो आहोत. पुण्यातले प्रसिद्धी गणपती दगडूशेठ हलवाई. तर आता इथून आमचा प्रवास कसा असेल धक्कामुक्की गर्दी पाहू शकता प्रचंड गर्दी आज शनिवार लोकांना सुट्टी असल्यामुळे गर्दी हुतात्मा नेने बाबू काटमन हां बाबू अरे अच्छा अच्छा अंदर जो पाणीचा या मंदिरात तुम्ही बघू शकता की म्हणजे या मंदिरात जर तुम्ही पैसे जर टाकले तर
सेम तुम्हाला म्हणजे सेम दगडूशेठसारखं दिसेल तुम्हाला. तिची काहीतरी खासियत आहे. या मूर्तीची काहीतरी खासियत आहे की म्हणजे जर इकडची जर तुम्ही इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायची तुम्ही पूर्ण करू शकता. जसे की तुम्ही इथं बघू शकता. तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं या कुंडात जर तुम्ही पैसे जर दान केले तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होईल असं इकडची भक्तांची श्रद्धा आहे. आणि इथं छान पद्धतीने म्हणजे लाईनची सगळी व्यवस्था केली आहे. नंतर जर तुम्हाला जर व्हिडिओज किंवा फुटेज काही काढायचं असेल तर तुम्ही इथे येऊन काढू शकता. म्हणजे सेम टू सेम म्हणजे दगडूशेठ सारखी मूर्ती आहे. लोक इच्छा मागून म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण करतात. जर या कोंड्यात जर तुमचे पैसे गेले तर तुमची इच्छा पूर्ण होईल. या गणपतीची म्हणजे प्रसिद्धी खाली पैसे जसं तुम्ही बघू शकता इथे प्रचंड म्हणजे लोकांनी म्हणजे पैसे दान केले या गणपतीसाठी. महानगर पालिके सार्वजनिक गणेश त्यांची मूर्ती आहे. तर या मूर्तीचं डेकोरेशन इतकं छान आहे की तुम्ही बघू शकता की मूर्ती किती छान आहे. त्याच्यात व्यक्तिगत म्हणजे डेकोरेशनही छान बनवलं आहे. ही मूर्ती आहे पुण्यातली महानगरपालिके सार्वजनिक गणेश महोत्सव मंडळ.